नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण ह्याच पाठाचा अभ्यास केला होता आणि मागच्या भागात आपण हवेचे गुणधर्म, पाण्याचे गुणधर्म आणि मृदेचे गुणधर्म याच्याविषयी माहिती घेतली होती. आज आपण मृदेची रचना, मृदेचे प्रकार, मृदेचा उपयोग याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर मृदेची रचना, मृदा ही कणांनी बनलेली आहे. कशाने बनलेली आहे? तर मृदा ही कणांनी बनलेली आहे. आता मृदेच्या रचनेनुसार म्हणजे मृदेमधील कणांच्या रचनेनुसार मृदेची स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार आणि ठोकळे असे प्रकार पडतात. तर स्तरीयमध्ये काय होतं? तर या याच्यामध्ये मृदेचे या रचनेमध्ये असे एकावर एक असे थर बसतात. आता कणस्वरूप, मृदेच्या या रचनेमध्ये असे बारीक बारीक कण आढळतात. आणि स्तंभाकार म्हणजे स्तंभासारखी म्हणजे उभे असे खांबासारखी रचना या स्तंभाकार याच्यामध्ये आढळते. तर ठोकळ्या, ह्या प्रकारामध्ये ठोकळ्यासारखी रचना असते. म्हणजे ठोकळ्यासारखी रचना या प्रकारामध्ये असते. तर आपण मृदेची रचना पाहिली. आता आपण मृदा रचनेचे महत्व काय? तर मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. काय? तर मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात. कोणते फायदे होतात ते आपण आता पाहूयात. तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. काय? मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि त्यामुळे काय होतं? तर झाडांची वाढ चांगली होते. पाण्याचा निचरा चांगला होतो. काय होतं? पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. काय होते? वनस्पतीच्या मुळांची योग्य वाढ होते. आता मृदेचे उपयोग, आपण आता मृदेची रचना पाहिली. आता आपण मृदेचे उपयोग पाहूयात. तर मृदेचा पहिला उपयोग काय? तर वनस्पती संवर्धन, वनस्पतीची वाढ करणे हा तर महत्वाचा आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचा उपयोग मृदेचा आहे. आणि दुसरा उपयोग आहे जलसंधारण. जलसंधारण म्हणजे काय? मृदा पाणी धरून ठेवते. त्यामुळे काय होतं? बंधारे, तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. आता मला सांगा, तुम्ही मातीपासून बनवलेल्या कोणत्या वस्तू तुमच्या घरी असतात? जशा की पणत्या, माठ, विटा, रांजण, अशा अनेक प्रकारच्या वस्तू आपण मातीपासून बनवलेल्या असतात आणि त्याचा आपण वापर करतो. म्हणजे आपण त्या वस्तू कशा बनवल्या जातात? तर मातीला आकार देता येतो, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि मग कुंभार काय करतात? मातीला आकार देतात आणि त्या वस्तू बनवतात आणि नंतर त्या भाजतात आणि मग त्या विकायला आणतात. म्हणजे मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला काय म्हणतात? आकार्यता असे म्हणतात. या गुणधर्मामुळे काय होतं? तर मृदेपासून आपल्याला विविध आकाराच्या वस्तू मिळतात. विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात ना आपल्याला या गुणधर्मामुळे. आणि मग या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा इत्यादी मृदेचे उपयोग आपण पाहिले. कुठले? तर वनस्पती संवर्धन, जलसंधारण, आकार्यता इत्यादी. आता उपयुक्त मृदेचे प्रकार. तर उपयुक्त मृदेचे काही प्रकार आहेत. उपयुक्त मृदेचे प्रकार कुठले? तर चिनी मृदा, शाडूची मृदा, टेराकोटा मृदा आणि मुलतानी मृदा. चिनी मृदा, केओलिन, ही पांढऱ्या रंगाची असते. कुठल्या रंगाची असते? ही पांढऱ्या रंगाची असते. तर चिनी मातीपासून बनवलेल्या वस्तू तुमच्या घरी तर असतीलच. आपण चहा कशामध्ये पितो? कपमध्ये किंवा बशीमध्ये. मग ह्या कशाच्या बनलेल्या असतात माहिती आहेत का? चिनी मातीच्या. आणि आपल्याकडे बरण्या असतात वेगवेगळ्या, म्हणजे आपण असे मसाले वगैरे, ठेवणीचे मसाले वगैरे ठेवतो, ते आपण चिनी मातीच्या बरण्यांमध्ये ठेवतो. मग चिनी माती, केओलिन, ही कुठल्या रंगाची असते माहिती आहे का? ही पांढऱ्या रंगाची असते. आणि या मृदेपासून कपबशा, स्नानगृहातील फरशा म्हणजे टाईल्स, टाक्या, पुन्हा बेसिन्स वगैरे, प्रयोगशाळेतील उपकरणे, मुखवटे, बरण्या इत्यादी बनवतात. तर चिनी मृदा ही केओलिनाइट या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे आणि ते चीनमध्ये मिळतं. कुठे मिळतं? चीनमध्ये. म्हणून याला चिनी मृदा असे म्हणतात. आणि याला उष्णता दिल्यानंतर याला चकाकी येते. या मातीला काय येते? या खनिजाला चकाकी येते आणि त्याचे काठिण्य वाढते आणि त्यामुळे आपण त्याचे या भांडी म्हणजे गब्बशा वगैरे बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
आता शाडूची मृदा कशी कुठल्या रंगाची असते बरं? तर शाडूची मृदा ही पांढरट रंगाची असते आणि ती मग पुतळे बनवण्यासाठी, मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाते. टेराकोटा मृदा, कुठली? टेराकोटा मृदा. या मृदेपासून काय बनवलं जातं? तर कुंड्या. आपण झाडं लावतो त्या कुंड्या. सजावटीच्या वस्तू सुद्धा बनवल्या जातात टेराकोटा मृदेपासून. मुलतानी मृदा, तर मुलतानी मृदा कशासाठी वापरतात माहितीये का? सौंदर्य प्रसाधनात वापरली जाते. तुम्हाला माहितीये का, जेव्हा सौंदर्य प्रसाधनात जेव्हा फेशियल करतात तेव्हा फेस पॅक म्हणून मुलतानी मातीचा उपयोग करतात. म्हणजे आता कुठले कुठले प्रकार आपण मृदेचे पाहिले तर चिनी मृदा, शाडूची मृदा, टेराकोटा मृदा आणि मुलतानी मृदा. आता मृदा परीक्षण. तर मृदा परीक्षण म्हणजे काय? तर मृदा परीक्षण म्हणजे मातीची तपासणी करणे. काय? मातीची तपासणी करणे. आजकाल म्हणजे सरकारने प्रत्येक जे कृषी खाती आहेत, कृषी खाती आहेत, त्याच्यामध्ये माती परीक्षणासाठी असे विभाग केलेले आहेत. तर मातीच्या म्हणजे मृदेचे परीक्षण करण्याची गरज का असते? तर मृदेचे परीक्षण केल्याने काय होतं? तर जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येतं. काय येतं? तर मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये तपासले जाते. मृदेमध्ये कोणकोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी उपाय योजावेत, कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. म्हणजे मृदा परीक्षण करणे किती गरजेचे आहे. आणि कारण का? तर मृदा परीक्षण केल्याने काय होतं? तर जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते आणि कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. तर तुम्हाला माहिती का, मृदा परीक्षण करण्यासाठी जे मातीचे नमुने घेतले जातात ना, ते मातीचे नमुने 8 ते 10 दिवस सुकवावे लागतात ते, आणि ते उन्हात न सुकवता सावलीमध्ये सुकवावे लागतात आणि त्या सुकल्यानंतर ते माती ती चाळून घ्यायची असते. आणि पीएच, सामू आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणाचा त्याच्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे मृदा परीक्षण करणे किती आवश्यक गोष्ट आहे. डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सॉरेन्सन्स याने हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित पीएच संकल्पना मांडली. पीएच सामू, मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 या प्रमाणात मिश्रण करून त्यांचे विविध दर्शकांच्या साहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. ते कुठले? तर आम्लयुक्त मृदा, पीएच किती असतो त्याचा? 6.5 पेक्षा कमी असतो. उदासीन मृदा, पीएच 6.5 ते 7.5 या दरम्यान असतो. आम्लारीधर्मी मृदा कशी असते? तर तिचा पीएच किती असतो? तर तिचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असतो. तर मृदेची सुपीकता कमी होण्याची कारण काय? तर मृदेची सुपीकता कशी कमी होते? तर त्याची काही कारणे आहेत. तर मृदेचा सामू पीएच 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त झाला तर त्याची सुपीकता कमी होते. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी झाले तरी पण मृदेची सुपीकता कमी होते. जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. सतत एकच पीक घेतल्यामुळे काय होतं? जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे पिकं कशी घ्यायची? तर आलटून पालटून घ्यायची. खाऱ्या पाण्याचा सतत वापर केल्यामुळे सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर केल्यामुळे सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. तर रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यावर काय होतं? तर जमिनीचा पोत बिघडतो. काय होतं? जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणी योग्य राहत नाही. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी पिकांची आलटापलट करावी लागते. उदाहरणार्थ काय? तर गव्हाचे पीक काढल्यावर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यांसारखी पिके घ्यावी. यामुळे जमिनीची कमी झालेला कस भरून निघतो. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण मृदेची रचना शिकलो. मृदेचे उपयोग काय आहेत हे आपण शिकलो. मृदेचे काय उपयोग आहेत? तर जलसंधारण, वृक्ष संवर्धनासाठी. पुन्हा आपण मृदेचे प्रकार पाहिले कुठले कुठले? तर चिनी मृदा, शाडू मृदा, टेराकोटा मृदा, मुलतानी मातीचा कशासाठी उपयोग होतो? तर फेस पॅकसाठी उपयोग होतो. चिनी मातीच्या आपण बरण्या, कब्बशा यूज करतो. पुन्हा मातीची आपण भांडी किंवा पणत्या, माठ याचा आपण
आपण उपयोग करतो. आणि मृदेचे परीक्षण कशासाठी करावे, म्हणजे कशाला पाहिजे किंवा कोणते घटक मृदेमध्ये कमी आहेत हे पाहण्यासाठी आपण मृदा परीक्षण करण्याची गरज आहे. आणि 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करायचा असतो. आणि आपण मृदेचं संवर्धन केले पाहिजे. आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत आणि वृक्षतोड कमी केली पाहिजे. धन्यवाद.